जागा मिळाल्या पाहिजे। याचा अर्थ कुठेतरी लोकसभेमध्ये त्यांच्याबरोबर हयगय झाली आहे, त्यांच्या पक्षाला डावललं गेलं अशी भावना त्यातून व्यक्त होताना दिसते। आपण बघितलं असेल की भुजबळ साहेबांनी लोकसभेमध्ये पण आपलं मत परखडपणे मांडण्याचं काम केलेलं आहे आणि हे आता त्यांच्याच पक्षाशी संबंधित असल्यामुळे आम्ही त्याच्यावरती प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही। पण एक गोष्ट नक्कीच आहे की आपण जर मूळ असलेली राष्ट्रवादी जी आदरणीय शरदचंद्रजी पवारांच्या नेतृत्वाखाली त्यांनी ज्या काही सीट्स लढवल्या आहेत आणि त्यात त्यांचा स्ट्रायकिंग रेट पण चांगला असू शकतो हे मी स्वतः प्रथमदर्शनी किंवा फील्डवरती पाहण्याचं काम केलेलं आहे। त्या तुलनेत मग आम्हाला काय मिळालं अशीतली अनेकांची भावना जसं भुजबळ साहेबांनी व्यक्त केलं तसे अनेक माननीय आमदारांचे पण भावना हे बोलून दाखवले जात आहेत। आणि मग जर लोकसभेमध्ये जर अशा प्रकारे आम्हाला कमी दर्जा मिळण्याचं काम जर होणार असेल तर विधानसभेला काय, हाही मूलभूत प्रश्न निर्माण होत आहे। म्हणून तुम्ही बघितलं असेल की भुजबळ साहेब तर ज्येष्ठ नेते म्हणून ते बोलू शकतात, पण अनेक आमदार खासगीत पण बोलायला लागलेले। त्याच्याकडे तुम्ही कसं त्यांचा आत्मविश्वास एवढा आहे की त्यांनी या अगोदर 400 पार आम्ही जाऊ, आज ते सांगतायत की आम्ही बहुमतावरती येऊ। त्यांचे आकडे हे त्यांना फील्डवरती ज्यावेळी ते फिरत असतील त्यांना मिळत असेल, पण असं ठासून म्हणणं हा एक चिंतेचा पण देखील एक विषय होऊ शकतो। आणि म्हणून काल कपिल सिब्बलजींनी जे युक्तिवाद केला किंवा त्यांनी ज्या काही सॉफ्टवेअर्समध्ये काय गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे या सर्व गोष्टीची जशी त्यांनी सांगण्याचं काम केलं, मला असं वाटते प्रत्येक उमेदवाराच्या BLA BLO आणि काउंटिंग पोलिंग एजंटनी याची दक्षता घेण्याचं काम केलं पाहिजे। अन्यथा अशातला काही प्रकार होतोय का यासाठी शंका निश्चितपणे त्याला काहीतरी जागा राहील आणि म्हणून आपण तातडीने या सर्व गोष्टीकडे पाहायला पाहिजे। अमित शहानी असंही म्हटलंय की 2019ला उद्धव ठाकरेंसोबत आम्ही एकत्र होतो, मात्र शरद पवारांनी आमची युती तोडली। आता ज्यांनी हे सुरू केलं आता त्यांनीच हे सगळं संपवलं पाहिजे असं अमित शहानी म्हटलं। कसं आहे की आपण सर्वच गोष्टी जर आपण पाहिलं तर आपण 2014ला मग कोणी युती तोडली हाही याचाही कुठेतरी थोडा पार्श्वभूमी आपल्याला घ्यावी लागेल। ती तोडल्यानंतर पण 2 पावलं मागे जाऊन आम्ही या सर्व गोष्टी एकत्रित करून घेऊन सत्तेमध्ये आम्ही सहभागी झालो, पण वारंवार तुम्ही भूमिका बदलाल आणि मग आम्हाला बदलण्यास भाग तुम्ही पाडाल। आणि त्यातून तुम्ही जर पाहिलं असेल की एवढं मोठं नाट्य पण देखील झालं त्यावेळी की आम्हाला विरोधी पक्षनेतेपद पण आम्ही स्वीकारण्याची भूमिका घेतली आणि त्यावेळी आताचे माननीय मुख्यमंत्री महोदय विरोधी पक्षनेते होते, तरी देखील 2 पावलं जाऊन आम्ही युती धर्म पाळण्याचं काम केलं आणि आम्ही एकत्रित आलो। त्यात काय बार्गेनिंग झालं का? त्यावेळी पण आम्ही हट्ट धरला असता की नाही आमचाच मुख्यमंत्री करत तरच आम्ही येऊ, नाहीतर नाही येणार। ह्या सर्व गोष्टी जर पाहता तर तुम्ही पाहिलं असेल की त्यांच्या या विधानानेच त्यांनीच ह्याचं स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे। आणि मग ज्यावेळी शरदचंद्रजी पवार साहेबांनी हे केलं होतं त्यावेळी त्यांचे बोलवते धनी कोण होते? त्यावेळी माननीय प्रफुल्ल पटेलच त्यांनी स्टेटमेंट दिली होती आणि आज ते प्रफुल्ल पटेलजी कुठे आहेत? या सर्व गोष्टीचा सारांश किंबहुना विश्लेषण हे कोण ना कोण कधी ना कधीतरी होणारच आहे। खरं तर ज्या ज्या इंजिनियर्स आणि विशेषतः ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी काम केलं त्या कौशल्याला कोणाची तोड नाही आपण नकारू शकणार नाही, परंतु जे पॅकेज 1 ज्या घाईनी सुरुवात केली गेली हे आमचं नाही तर खूप इंजिनियर्स लोकांचं पण म्हणणं होतं की बा या सर्व गोष्टीचा इन्स्पेक्शन्स आणि मग प्रायर रेन प्रायर मान्सून आणि आफ्टर मान्सून ह्याची चाचणी होऊनच ह्याच्याबद्दलचा हे सुरुवात करायला पाहिजे होतं। आता कालच मी जे HCCच्या अधिकाऱ्यांशी पण ज्यावेळी बोललो तर सेकंड पॅकेज पण ऑलरेडी तयार आहे दुसऱ्या बाजूचा म्हणजे वरळीला येणार आहे, तेही सुरुवात केली नाही कारण ते ओपनिंगसाठी थांबवलेलं आहे। मुळामध्येच ही जी घाई केली गेलेली आहे ही त्यावेळी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तातडीने उद्घाटन करायचं अशातली भूमिका होत। आपल्या सर्वांनाच माहीत असेल की बाई ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या एजन्सीची CC आपल्याला लागते, कंप्लीट सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो, हे उपलब्ध झालेत की नाही हा एक गुलदस्त्यामध्ये आहे। म्हणून या सर्व गोष्टीचं पाहता अशा प्रकारे जर इकडे गळती होत असेल आणि तेही पावसाला अजून सुरुवात झालेली नाही आहे आणि आपण जर बघितलं असेल की हा पूर्ण असलेला जो सबवे केला असेल किंवा जो टनल केलेला असेल चारही बाजूनी आपण त्यांना बघितलं जे इरोशन्स त्याला म्हणतो पावसाळ्याचं हेही त्याच्यामध्ये होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणावरती होते। आणि मग जर एका बाजूला ही जर अशी गळती होत असेल तर मग हा पाणी कुठनं कुठपर्यंत येतोय या सर्व गोष्टीची तांत्रिक दृष्टिकोनातून मला असं वाटते चौकशी व्हायला पाहिजे। आणि अशा घाईगडबडीने अशा मोठमोठ्या प्रकल्पाला कुठच्याही परवानगी किंवा ज्याला आपण कम्प्लिटेशन मिळतो नाही मिळाली असेल आणि तरी जर केलं असेल तर मला असं वाटते ही संपूर्ण जबाबदारी ही राज्य शासनावरती आणि प्रशासनावरती येते।
मला असं वाटतं ह्या सर्व गोष्टीची पूर्ण रीतीने चौकशी व्हायला पाहिजे. आता आपल्याकडनंच माहीत पडलं की त्यांनी आयुक्तांना सांगितलं. मला असं वाटतं की मुळामध्येच ही चौकशी करायची ही वेळ का यावी, या अगोदरच या गोष्टी का इन्स्पेक्शन झालेल्या नाही आहे. आपण पाहिलं असेल की मुंबईकरांना शनिवार रविवार हा असलेला पॅकेज 1 हे बंद करण्यात आला होता. याचा अर्थ असा आहे की त्यावेळी या इन्स्पेक्शन होऊ शकल्या असत्या, ह्याच्या चाचण्या होऊ शकल्या असत्या, पण ते झालेले दिसत नाही आहे. आणि म्हणूनच ह्याची संपूर्ण जबाबदारी ही कोणावरती तरी ठेवणं गरजेचं आहे. प्रशासन सांगेल कॉन्ट्रॅक्टरवरती, कॉन्ट्रॅक्टर बोलले आम्ही हँडओव्हर केलं आहे, कोणी हँडओव्हर घेतलं आहे की नाही घेतलं आहे, हाही एक संशोधनाचा भाग आहे. ही पूर्ण जबाबदारी ही प्रशासन आणि विशेषतः शासनावरती येते, कारण महानगरपालिका आता अस्तित्वात नाही आहे. आयुक्त आता नवीन आलेले जरी असले तरी देखील या अगोदरच्या आयुक्तांची का त्यावेळी या सर्व गोष्टीकडे लक्ष नव्हतं. आणि मग माननीय मुख्यमंत्री असेल किंवा नगरविकास खाता असेल हे संपूर्ण निवडणुकीच्याच कडे लक्ष देत होतं. आता आचारसंहिता अजून आहे ह्याचं कारण देऊन आता नाळेसफाईची चर्चा होते आणि मान्सूनचं होतं. तुम्हाला सर्वांना माहीत असेल की या बैठका हे एप्रिल-मे महिन्यामध्येच, एप्रिलच्या शेवटी आणि मे महिन्याच्या अगोदरच घ्यायला पाहिजे होत्या, जेणेकरून मुंबई नाही तर संपूर्ण राज्यामध्ये अशा ज्या गोष्टी होतात आणि त्या डिझास्टर मॅनेजमेंट हे असणं गरजेचं आहे. जसं जुन्या इमारतीचं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की अजून यादी जाहीर झालेली नाही आहे. मुंबई शहरामध्ये मोडकळी झालेल्या इमारतीची यादी खूप अगोदर जाहीर होते. 1 महिना अगोदर एविक्शन होतं. आता पाऊस काही दिवसामध्ये पडेल किंवा काही तासात पडेल अशी परिस्थिती असताना धोकादायक इमारतींची पण यादी न जाहीर होणे, याचा अर्थ असा आहे की प्रशासन टोटली अलबेल झालेलं आहे. त्यांच्यावरती कोणाचंही नियंत्रण आज आपल्याला पाहायला मिळत नाही. कुठेतरी महायुतीमध्ये सगळं बिघडत चाललंय असं दिसून येत आहे. कारण मनसेनं आपला उमेदवार दिलेला आहे, भाजप म्हणते आम्ही उमेदवार उभं करणार, शिवसेना म्हणते आम्ही आमचे उमेदवार उभे करणार. कुठेतरी वातावरण बिघडताना दिसत आहे, आलबेल सगळं काही चाललंय असं दिसत नाही. मुळामध्ये जर आपण बघितलं असेल की पदवीधर आणि या ज्या निवडणुका जे होतात हे मोठ्या प्रमाणावरती राजकीय पक्षापेक्षा व्यक्ती ज्यांनी नोंदणी केलेली आणि ज्या पक्षाने जास्तीत जास्त याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे हे त्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती अवलंबून असतो. आज माझ्याकडे अधिकृततेने या बाबतीतली माहिती नाही आहे की आम्ही सर्व मिळून लढणार आहोत किंवा कुठचे सीट्स आम्ही लढणार आहोत, काँग्रेस लढणारच नाही. परंतु ज्या निवडणुकामध्ये उमेदवार जाहीर करण्याचं काम पक्षाने केलेलं आहे मला असं वाटते त्यामध्ये आम्ही निश्चितपणे लढणार आहोत. पण या बाबतीतली पण एक वरिष्ठ स्तरावरती एक बैठक किंवा एकमेकांशी चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता मुळामध्ये जर मनसेसारखा पक्षाने जर बघितलं तर त्यांनी उमेदवारी जाहीर करून टाकलेली आहे. ह्याचा अर्थच असा आहे की त्यांचा बिनशर्त पाठिंबा हा तात्पुरता होता आणि तो आता त्यांनी निवडणूक संपल्यानंतर उठवलेला आहे असं समजायला काही हरकत नाही. सर असंही बोलले जाते की महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने इतर घटक पक्षासोबत चर्चा न करताच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. मी जसं सांगितलं की या बाबतीतली माझ्याकडे आज अधिकृत माहिती नाही आहे. वरिष्ठ स्तरावरती या बाबतीतली चर्चा ही प्रलंबित आहे आणि मला वाटते सर्व हे नेते मंडळी बोलतील. पण आपण जर पाहिलं असेल की पारंपरिक दृष्टिकोनातून या दोन्ही निवडणुकीमध्ये या अगोदर देखील आमच्याकडे उमेदवार होते. म्हणजे या अगोदर दीपक सावंत जे उमेदवार आमचे म्हणून आले होते हेही आपण नकारू शकणार नाही. म्हणजे मोठी लढत ही मुंबईमध्ये ही आम्हीच दिली होती आणि सर्वसाधारणपणे अभिप्रेत असंच आहे की मग गेल्यावेळी ज्यावेळी त्यांनी लढवली होती आणि जे दुसऱ्या क्रमांकावरती आहे किंबहुना जे मतनोंदणी ज्या पक्षाने मोठ्या प्रमाणावरती केलेली आहे आणि आपण सर्वांनाच माहिती आहे की यामध्ये युवासेना असेल किंबहुना आमची विद्यार्थी संघटना असेल मोठ्या प्रमाणावरती कामाला आज नाही तर गेल्या वर्षभर आम्ही याच्यामध्ये लागलो होतो आणि एक चांगली लढत आम्ही ही देऊ शकतो किंबहुना आमचा उमेदवार आम्ही निवडून आणू शकतो अशी शक्यता नाकारता येते. असता त्यांनी पूर्णपणे या प्रश्नाला बगल दिलेली आहे. कामगार नेते म्हणून तुमचं याबद्दल काय मत आहे? अत्यंत दुर्दैवी आहे आणि मी ज्या कामगार संघटनेच्या तिकडच्या जे मान्यताप्राप्त लोकांशी माहिती घेतली या बाबतीतले कामगार मंत्र्यांना त्यांनी तक्रार केली. फॅक्टरी इन्स्पेक्टर जागेवर नव्हते, फॅक्टरी इन्स्पेक्शन झालेलं नाही. हे जर इन्स्पेक्शन्स करून त्यावेळी जर बॉयलर बंद करण्याची जर परवानगी किंबहुना त्यांनी जर नोटीस दिली असती तर ही दुर्घटना होऊ शकली नसती. आणि म्हणून या बाबतीतला प्रश्न आम्ही विधान परिषदेमध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये आम्ही मांडू आणि जे कामगारांचा मी एका प्रकारे म्हणे हत्या झालेली आहे तर हे बॉयलर हे युजेबल नव्हता, ह्याची पिरियड संपली होती आणि याच अनुशासनाने मुंबईमध्ये किंबहुना खोपोलीमध्ये असेल किंवा
अशा ज्या काही चिपळूण असेल या सर्व भागांमध्ये अशाच प्रकारे केमिकल फॅक्टरीजला फर्गेशन्स आपण ज्याला म्हणतो किंबहुना बॉयलर्स म्हणतो हे निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत, त्याचा पिरियड संपलेला आहे. असं असताना पण देखील खालच्या लेबर डिपार्टमेंटकडनं किंबहुना फॅक्टरी ॲक्ट डिपार्टमेंटकडनं अंडरस्टँडिंग करून घेऊन ह्याला अशीच मान्यता दिली जाते आणि त्यामुळेच अशा मोठ्या प्रमाणावरती दुर्घटना होते किंबहुना भविष्य काळामध्ये पण होऊ शकते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.